नमस्कार. आज आपण बघू BHMS आणि होमिओपॅथीतला फरक. आता या दोन गोष्टींमधला फरक जाणून घ्यायचं कारण काय? कोणीही म्हणेल BHMS चा लॉंग फॉर्म तर बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी असा होतो. मग BHMS पासून होमिओपॅथी वेगळं का करायचं? कारण BHMS ही लिगली रेकग्नाइज्ड डिग्री आहे. नो डाऊट लिगली रेकग्नाइज्ड आहे. तुम्हाला सर्व लोक डॉक्टरच म्हणणार आहे. पण मग जी होमिओपॅथी आहे तिचं काय? होमिओपॅथीला कुठलंही सायंटिफिक व्हॅलिडेशन अजूनही मिळालेलं नाही आणि सायंटिफिक जो बेस आहे तो होमिओपॅथीचा आपल्याला म्हणायला थोडीशी शंकाच उपस्थित होते. जर आपण मेडिकल सायन्स किंवा सायंटिफिक पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण जर होमिओपॅथीकडे बघायला सुरुवात केली, कारण होतं कसं, मग जे मागचे जे फंडामेंटल्स आहे केमिस्ट्रीचे किंवा फिजिक्सचे जे आपण सायन्समध्ये अभ्यासले आहेत त्या सगळ्या फंडामेंट्सला मग टाटा बाय बाय करायचं आणि मग फक्त होमिओपॅथीला मग राम राम करायचं. मग असा तो विषय होऊन जातो. त्याच्यामुळे होमिओपॅथीला आपण सायंटिफिक व्हॅलिड जी पॅथी आहे ते म्हणता येणार नाही. होमिओपॅथीने बरेच आजार किंवा बऱ्याच गोष्टी कव्हर होतात, पण त्या कशा कव्हर होतात किंवा त्या कोणत्या आहेत हे त्या डॉक्टरांना माहिती असतं. आता ज्यांचा नॅचरल कोर्सेस 7 ते 8 दिवसाचा आहे तर ते होमिओपॅथीने कव्हर होणारच आहे. म्हणजे हा फरक आहे. आणि होमिओपॅथिक ज्या फार्मसी आहेत त्यांचं तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग बघून या. त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग आणि होमिओपॅथीचे जे बेसिक प्रिन्सिपल्स आहेत त्याच्यात जमीन आसमानचा फरक दिसून येतो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर्मनी आहे. जर्मनीत जिथे होमिओपॅथीचा उगम झालेला आहे त्या जर्मन देशामध्येच जो हेल्थ इन्शुरन्स आहे तो फक्त होमिओपॅथीशी रिलेटेड काही याच्यावरतीच कव्हर होतो. त्यांनी सुद्धा पूर्ण होमिओपॅथीला मान्यता दिली असं आपल्याला म्हणता येणार नाही. त्याच्यामुळे WHO सुद्धा होमिओपॅथी इन्क्लूड केलं आहे, नो डाऊट. पण कुठल्या याच्यात इन्क्लूड केलं आहे? ट्रॅडिशनल मेडिसिनचं जे डिपार्टमेंट आहे, अल्टरनेटिव्ह ट्रॅडिशनल मेडिसिन्स, त्या सेक्शनमध्ये फक्त होमिओपॅथीचा उल्लेख केलेला आढळतो. पण WHO कडून मान्यता मिळाली आहे किंवा WHOने सायंटिफिक याने होमिओपॅथीला सपोर्ट केला आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. मग प्रश्न उरतो तो एवढ्या मोठ्या वेल ट्रेन्ड BHMS डॉक्टरांचा. कारण BHMS करत असताना जे सब्जेक्ट असतात ते MBBSच्या लेवलचे असतात. हां, थोडंफार कमी जास्त होऊ शकतं स्टुडंट्सच्या अभ्यासामध्ये, पण जो